लोणावळ्यामधील धबधब्यात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। यातला 5वा 4 वर्षाच्या बाळाचा मृतदेह सापडलाय, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन संपलेलं आहे। वाहून गेलेल्या 5 जणांपैकी 3घांचे मृतदेह काल सापडले होते, तर उर्वरित 2 मृतदेहांपैकी एक आज सकाळी आणि दुसरा संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास सापडलाय। तब्बल 29 तासानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन संपलेलं आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात, त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। भुशी डॅमच्या बॅकवॉटर परिसरातील पाण्याच्या प्रवाहात अन्सारी कुटुंबातील 9 जण अडकले होते। त्यामध्ये 2 पुरुष, महिला, मुली आणि लहानग्याचाही समावेश होता। अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अन्सारी कुटुंबाला तिथून बाहेर पडणं कठीण झालं होतं। त्यामुळेच एकमेकांच्या आधारानं ते डोंगर उताराला पाण्याच्या वेगवान प्रवाहात पाय रोवून उभे होते। कुणीतरी मदतीला येईल आणि या मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढेल अशी त्यांना आशा होती, म्हणूनच ते मदतीसाठी धावा करत होते। तिथं असलेल्या काहींनी झाडांच्या फांद्या मोडून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। पाण्याचं रौद्र रूप पाहून तिथं असलेल्यांपैकी कुणी प्रवाहात जाण्याचं धाडस केलं नाही। जवळपास 4 मिनिट ते कुटुंब त्या प्रवाहात घट्ट पाय रोवून उभे होते, पण त्यानंतर पाण्याचा वेग वाढत गेला आणि एक महिला लहानग्यासह प्रवाहासोबत वाहून गेली। त्यानंतर तिथं असलेल्या काही लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्याच्या वाहत्या दिशेनं धाव घेतली। दरम्यान बाकीचे लोक तिथंच प्रवाहात उभे होते, पण त्यांचा धीर सुटत चालला होता, कारण पाण्याचा वेग वाढत चाललेला होता। पाण्याच्या प्रवाहासमोर त्यांचा फार वेळ निभाव लागला नाही। पुढच्या 2 मिनिटात पाण्याचा प्रवाह त्यांना आपल्यासोबत घेऊन गेला। अवघ्या 6 मिनिटात ते 9 जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले। त्यापैकी 5 जणांचा बुडून मृत्यू झालाय, तर 4घांना वाचवण्यात यश आलंय। पुण्यातील हडपसरच्या सय्यदनगरमधील अन्सारी कुटुंब रविवारी पावसाळा पर्यटनासाठी आले होते। भुशी डॅमच्या बॅकवॉटर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि अन्सारी कुटुंबातील 9 जण पाण्याच्या प्रवाहात अडकले आणि अवघ्या 6 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं।